ते ऐच्छिक आपण गुण उत्स्फूर्तपणे काय तयार केलं, अध्यापनासाठी काही पूरक वाचन केलं आहे का? आता आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकांची पोस्ट पडलेली असतात, किती शिक्षक वाचतात, किती शिक्षक त्याचा फायदा घेतात, अध्यापनासाठी मी किती वेळ दिला, त्याची जाणीवपूर्वक तयारी केली का, आणि केली असल्यास ती कशी? ही प्रश्नावली शिक्षकांकडून सोडून घेतली. दरवर्षी जर ही प्रश्नावली शिक्षकांनी सोडवली तर त्यामध्ये त्यांना स्वतःला आपल्याबद्दल काय द्यायचं, म्हणजे आपण काय बदल केला पाहिजे हे सहज कळेल. आता आपण मगाशी पाहिलं की आपल्या शाळांमध्ये काही ते थोडे चांगले शिक्षक असतात, त्या चांगल्या शिक्षकांमध्ये आपल्या शाळा टिकून असतात. ते कसे असतात? निर्मितीक्षम असतात. काही शिक्षक निर्मितीक्षम असतात, विद्यार्थ्यातल्या एनर्जीला ते मोकळीक देतात. विधायक अशी मोकळीक देतात की जेणेकरून त्यांना विधायक कृत्याकडून त्यांचा बदल विधायक कृतीकडे जाईल. मुलांच्या हाताला काम देतात. हाताला काम देण्यासाठी कार्यनुभव आपल्या विषयांतर्गत आहे. समाजसेवा, सामाजिक जाणीवेचं ते भान आहे. क्रीडा, शिस्तीचं भान आहे. आरोग्याचं भान आहे. काही शिक्षक मुलांना कंटाळा येऊ न देता विचार करायला लावतात. मगाशीच पाहिलं आपण की विचार कौशल्य विकसित केल्याशिवाय या क्षमता आपले विकसित होणार नाहीत. कारण विचार प्रक्रियेचे हे महत्त्वाचे घटक आहेत. सृजनशीलता, विश्लेषण, मूल्यमापन. काही शिक्षक मुलांच्या भावनिक प्रश्नांची उत्तरं शोधतात. भावनिक प्रश्न म्हणजे आपण सगळं सांगतो आणि एखादा मुलगा लक्षच देत नाही, का लक्ष देत नाही, त्याला काही शारीरिक त्रास होतोय का, काही मानसिक त्रास आहे का, घरी काही अडचण आहे का, म्हणजे त्याची भावना काय आहे, त्याची अडचण काय आहे, त्याची समस्या काय आहे, हे शिक्षकाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्याने त्या विद्यार्थ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून त्याला अध्ययनामध्ये रस वाटेल, शिक्षणाबद्दल आवड निर्माण होईल. काही शिक्षक असे असतात की शाळेत असूनही ते मुलांना बाहेरचं जग अनुभव देत असतात, बाहेरच्या जगाचा अनुभव देत असतात. मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं की एकदा वनस्पती आणि द्विदल वनस्पती ही संकल्पना शिकवताना आपण गट काढले. एखादा शिक्षक काय करेल की त्या वनस्पतींचे सॅम्पल इथे वर्गामध्ये आणेल आणि विद्यार्थ्यांना दाखवेल. एखादा शिक्षक डायरेक्ट शेतामध्ये घेऊन जाईल आणि ते वेगवेगळे अनुभव देईल की या शेतामधले हे भाग आपण वेगळे केले, ते भाग वेगळे केले. म्हणजे बाहेरच्या जगाचा अनुभव देऊन शिकवलेला अधिक चांगलं. एक आमच्या शाळेतल्या मॅडमने अनुभव सांगितला. जेव्हा त्या आयर्लंडला गेल्या तेव्हा त्या शाळेतल्या एक शिक्षिका मध्यवर्ग क्लासिफिकेशन शिकवताना, हा भाग शिकवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मध्यालयाला भेट देण्यासाठी घेऊन आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना ते ओळख करून देत होते. माशांचे प्रकार, मोठा मासा, लहान मासा, तो पाण्यावर मधून मधून काय येतो, तो श्वास करतो तेव्हा आपण डोळे कसे निर्माण करतात, हा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना श्राव्य पद्धतीने दिल्याने त्या विद्यार्थ्यांच्याकडे कायम स्मरणात राहणार आहे. गेल्या वर्षी यशनाचं प्रशिक्षण आपण घेतलं, ते लक्षात आहे. प्रकरण अजूनही लक्षात मग आपण थोडस आठवण करा तुम्हाला काय स्मरणात राहायचंय. कारण स्मरणामध्ये आपल्या काय राहतं की जे प्रभावशाली असतं.
सांगण्यापेक्षा त्या शिक्षकांनी दृश्याव्य पद्धतीने विद्यार्थ्यांना अनुभव दिल्यामुळे त्यांचं ते अध्ययन आणि अध्यापन ते अधिक प्रभावशाली. म्हणजे आपण जो अनुभव घेतो आणि देतो तो देताना आपण किती प्रभावशाली देतो आणि घेतो त्यावर त्या स्मृती अवलंबून असतात. आता मी काय लक्षात राहिलं प्रशिक्षणाचे एवढं तुम्हाला सांगितलं, मी फक्त ताणतणावच सांगितलं. त्या संरचना माहिती मुख्याध्यापकांची कर्तव्ये, भावनिक बुद्धिमत्ता शिकवून आपण राष्ट्रीय मूल्यांकन आणि दर्जा निर्धारण सांगितलं त्याचं उदाहरण पण तरी ते अनुभव घ्यायला आले कारण त्यांना माहिती आहे की हे प्रशिक्षण प्रभावशाली आहे. आपण एक स्तंभ पाहिलाय, लर्निंग टू बी लिव्ह टुगेदर. सहकार्य पाहिजे, वय नको आहे, शांततेपणे शांतता प्रस्थापित करायची आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण करत असतो फक्त त्या दृष्टीने आपण विचार करणं महत्वाचं. विचार कौशल्य एकदा विकसित झालं की या क्षमता सहज विकसित होतात. आता याबाबत 2-3 आपल्याला बघायच्या होत्या ज्या आपण पाहिलं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक प्रक्रियेचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे. याच्यातर्फेच एक फिल्म तयार करण्यात आलेली होती शिक्षक म्हणून. आता या आपल्या अडचणीमुळे आपण तर आम्हाला फक्त उद्याचे 10-15 मिनिट ठेवले, 10 वाजता सुरू झालं मग हे दाखवायला दुपारी समारोपाला करता येईल आपल्याला, तेव्हा नाही राहतील, तेव्हा नाही राहतील.